शांता शेळके यांनी कवितेबद्दलच एक कविता लिहिली आहे. त्यात त्या म्हणतात, एक कविता हसत हसत पेनावरून सरकत येते. एक कविता हसत हसत पेनावरून सरकत येते, स्वतःवरच खुश होऊन आनंदानं गिरकी घेते. एक कविता पंख पसरून कागदावरून भुर्र उडते. एक कविता पंख पसरून कागदावरून भुर्र उडते, तिथून झेप घेऊन दूर किती जणांशी नाते जोडते. पहिले शब्द बोलायला लागण्याच्या आधीपासूनच बाळ बडबड गाणी ऐकतं. अंदा मंदा गिरगिर चंदा, इथे इथे बैसरे मोरा, आपडी थापडी गुळाची पापडी, डोलबाई डोलाची काखेत परडी बोरांची. बडबड गाणी ऐकताना बाळाचं सबंध अंग ठेक्यावर हलतं. बाळ मान डोलावतं, त्याच्या छोट्या छोट्या बोटांच्या हालचाली व्हायला सुरुवात होते. पुन्हा पुन्हा ऐकून ओळखीचे झालेले शब्द कानावर आले की, त्यावेळच्या ओठांच्या हालचाली दिसल्या की, किंवा आईबाबांचे आजी आजोबांचे ओळखीचे हातवारे दिसले की बाळाचा चेहरा खुलतो. मग उभं राहायला लागलेल्या बाळाला गाणं ऐकत ऐकत तोल सावरत ठेक्यावर नाचायला आवडायला लागतं. अर्ध्या ओळीनंतर आपल्या बोबड्या उच्चारांनी एखादा शब्द म्हणत बाळ ओळ पूर्ण करायला शिकतं. कवितेशी बाळाची ओळख होते ती अशी. नंतर शाळेच्या वयात साधारणपणे कविता म्हणजे सगळ्यांनी मिळून ओरडत म्हणण्याचं गाणं, असा या संकल्पनेचा विस्तार होतो. अभ्यासाला सध्या असलेल्या कविता, त्यांच्या निवडीचे निकष, त्यांचा साहित्यिक दर्जा ह्याच्या वास्तवामध्ये आत्ता आपण शिरणार नाही आहोत. मात्र बाळपणी परिचय झालेल्या कविता या साहित्य प्रकाराशी शालेय वयामध्ये गट्टी होणं मुलांच्या वाढीच्या प्रक्रियेत महत्त्वाचं असतं. सध्याच्या स्क्रीननी व्यापून टाकलेल्या जीवनात तर ते विशेष महत्त्वाचं आहे. हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधोरेखित व्हावं अशी इच्छा आहे. एटू लोकांचा देश या कवितेत विंदांनी लिहिलंय, तिबेटाच्या जरा खाली, हिमालयाच्या जरा वर, एटू लोकांचा अद्भुत देश, प्रत्येकाजवळ उडते घर, टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर. अशी शब्दांच्या नादामुळे निर्माण होणारी मजा ऐकताना मुलांना खुदुखुदू हसू येतं. काळजी या कवितेत मंगेश पाडगावकर म्हणतात, आधीच एवढा मोठा पाऊस, त्यात अशी गार हवा, बेडकाला गरम गरम चहा करून द्यायला हवा. अशी एखादी आगळीच कल्पना वाचताना मुलांचे डोळे चमकतात. अनंत भावे यांच्या कवितेतल्या सारख्या पटपट पुरच्या पटपट काकू इतक्या पटपट पटपट, धुण्याआधीच वाळत घालती कपडे पटपट पटपट, अशा पुनरावृत्तीमुळे कवितेच्या ओळी ऐकायला म्हणायला मुलांना मजा येते. ज्या गोष्टींविषयी बोलायचं नाही असा संकेत असतो, त्या गोष्टींचे उल्लेख कवितेत आले की मग तर मुलांना खूपच मजा येते. विंदा करंदीकरांच्या भूतावळ या कवितेतल्या एक भूत आहे मुत्रे तरी त्याला भितात कुत्रे, अशा ओळींना मुलांच्या जगात फार मानाचं स्थान असतं. कविता वाचत ऐकत म्हणत गेलं की मुलांना कवितेच्या यमकाची ठेक्याची गंमत समजते. रोजच्या बोलण्या लिहिण्यापेक्षा पूर्णपणे निराळा असा अभिव्यक्तीचा हा आकृतिबंध मुलांना समजायला लागतो. त्याचा आस्वाद घ्यायला ती शिकतात. बऱ्याच वर्षांपूर्वी वर्गात एक पाठ मी घेत होते. कविता आणि धडा यात काय काय फरक असतो असं मी मुलांना विचारलं. या फरकांकडे 8-10 वर्ष वयाची मुलं कसं पाहतात हे मला त्या पाठातून नीटच समजलं. धडा मोठा असतो, कविता छोटी असते. इथपासून सुरुवात झाली. तुलनांची मोठी यादी तयार झाली. फळा भरून गेला. खास मुलांकडेच असणारी नजर ज्यात उमटली होती असा त्यातला एक प्रतिसाद माझ्या अजूनही पक्का लक्षात राहिलाय. एका मुलीने सांगितलं होतं ना, धड्यात ना सगळ्या ओळी भरलेल्या असतात आणि कवितेमध्ये ना शब्दांचे गठ्ठे गठ्ठे असतात. खरं तर अगदी मोठं होईपर्यंत कवितेशी मैत्री टिकली तर आनंदाने मन भरतं तेव्हा, ऐट वाटते तेव्हा, वाईट वाटत असतं तेव्हा, मनाला उदासी वेढून टाकते त्यावेळी, आणि एकटेपणाच्या क्षणांमध्येही एखादी कविता आपल्या सोबतीला येते. ती आपल्याला आपल्या मनात डोकावून बघायला शिकवते. आपल्या अनुभवाच्या सीमा ओलांडून जायची क्षमता कविता आपल्यात निर्माण करते. जगण्याचा अर्थ लावायला कविता शिकवते.
रोजच्या धकाधकीत आवडत्या कविता संग्रहातलं एखादं पान उघडून बसावं, तेव्हा कधीतरी आधी वाचलेल्याच कवितेतला नवा अर्थ आपल्या मनात चमकून जातो. कविता कधी आपल्याला अस्वस्थ करते, कधी शांतवते, कधी नादाच्या आनंदात भिजवते, तर कधी विचारात पाडते. एखाद्या कवितेतल्या विशिष्ट ओळी आपल्या मनात कितीतरी दिवस रुंजी घालत राहतात. आपल्या मुलांना कवितेविषयी जवळीक वाटावी हा तर आजच्या सादरीकरणाचा हेतू आहेच. शिवाय वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याच्या संधी मुलाला मिळणं हाही हेतू आहे. प्रत्येक मूल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या. आपल्याला वाटेल आज काय मुलं पाठ केलेली कविता छान तयार होऊन सगळ्यांसमोर म्हणून दाखवणार आहेत किंवा छान वाचून दाखवणार आहेत. पण ह्याच्या पोटात लपलेल्या शिकण्याच्या प्रक्रियेशी जोडलेल्या अनेक गोष्टींवर गेले काही दिवस मुलं आणि मी अथकपणे काम करतोय. किती वेगवेगळ्या गोष्टींवर आम्ही काम करतोय बघा. स्पष्ट कसं वाचायचं असतं हे शिकण्याचे कितीतरी पैलू असतात. एका शब्दात किती अक्षर आहेत हे नीट समजून घेत कोणी स्पष्ट उच्चार करण्याचा सराव करतंय, तर कोणी ओघवतं आणि स्पष्ट बोलताना मध्ये मध्ये थुंकी गिळायची आहे हे विसरायचं नाहीये हे शिकतंय. आपल्याला मनात ऐकू येणारा आवाज आणि आपल्या तोंडातून बाहेर पडणारा आवाज यातलं अंतर कमी कमी करत पुसून टाकलं जाईल यासाठी कोणी सातत्याने प्रयत्न करतंय. कोणी हातवारे आणि शब्दांचे अर्थ यांचा मेळ घालायला अपार कष्ट घेतंय. कोणी घाई न करता सावकाश योग्य जागी थांबत वाचण्याचं कौशल्य शिकतंय. कोणी वाचताना न हलता स्वस्थपणे बसण्यासाठी कष्ट घेतंय, तर कोणी ओळीवरून बोट न फिरवता नजरेने पुढच्या ओळीवर कसं जायचं असतं हे आजमावतंय. ह्या सगळ्याबरोबरच दुसऱ्याची कविता आपल्याला कितीही आवडली तरी ती त्याला म्हणू द्यायची, आपण नाही म्हणून टाकायची. हा संयम कोणी कोणी शिकतंय. कवितेच्या ओळीतल्या अर्थाची गंमत श्रोत्यांना यावी म्हणून काय करायचं, कसा अभिनय करायचा, कोणती ओळ कुठे तोडायची, कोणती ओळ दोनदा म्हणायची, विराम कुठे घ्यायचा, गमतीचे आवाज कुठे काढायचे हेही मुलं शिकतात. शिकणं, चुकणं, उत्साहाने परत प्रयत्न करणं, कंटाळा येणं, तरीही ताईंच्या मनवण्याला मान देऊन परत ते करून बघणं, मला जमलं हे अनुभवणं, या सगळ्याची एक लय असते आणि ती अर्थपूर्ण शिकण्याच्या गाभ्याशी असते. आजच्या कार्यक्रमामध्ये कवितेची लय तुम्हाला समजेलच, त्याबरोबरच मुलांच्या शिकण्याची ही लयही तुमच्या मनात असू दे. रंगलेल्या गाण्यात समेवर जशी उत्स्फूर्त टाळी पडते तशीच दाद मुलांच्या प्रत्येक प्रयत्नाला आणि त्यांना जमलेल्या प्रत्येक छोट्याशा गोष्टीला आपल्याकडून मिळत राहायला हवी. आजचा कार्यक्रम हा याचाच एक भाग आहे. कवितांचा कार्यक्रम करायचा ठरला तेव्हा आम्ही काही नवीन शब्द शिकलो. कविता करणाऱ्या काकांना कवी म्हणतात आणि कविता करणाऱ्या काकूंना कवयित्री म्हणतात ते मला समजलं. आम्ही वेगवेगळ्या कविता वाचायचा सराव केला तेव्हा सराव म्हणजे प्रॅक्टिस ते मला समजलं. काही शब्द म्हणताना कोणाचा गडबड गुंडा होत होता तर कोणाला ठरलेले हातवारे करायचं लक्षात राहत नव्हतं. आम्ही रोज सावकाश कविता वाचल्या. इतक्या वेळात वाचल्या की काही कविता फारच होऊन गेल्या. आमची त्या कवितांची मैत्री झाली. त्यापैकी काही कविता आज आम्ही तुम्हाला वाचून दाखवणार आहोत. ही कविता आहे शांता शेळके यांनी लिहिलेली स्पृहा. ही कविता आपल्याला वाचून दाखवणार आहे. स्पृहा आता दुसरीत आहे. कवितेचं नाव आहे लुलुलुलुलु. आज आमच्या बागेत आले मांजराचे पिल्लू. नाव त्याचे ठेवले मी लुलुलुलुलु. लुलुलुलुलुचा काळा कबरा रंग, मऊ मऊ मखमलीचे गुबगुबीत अंग. चला चला लुलुला थोडे दूध घालू. आई आई ग किती गोड आहे माझे लुलू. शेपटीचे
अंगाभोवती करून बसले होते. डोळे मिटून लुलू डबा धरून हाक दिली तेव्हा लागले सावधपणे हलू. हळूच माझ्यापाशी आले ओलू लुलू. खेळत होतो आम्ही तो काय मज्जा झाली. गुरम्याव करत एक डब्बी मावली. लुलू लगेच आई मागे खुशाल लागले पळू. विसरूनच गेले मला ओलू लुलू लुलू. विंदा करंदीकर नावाच्या आजोबाने आमच्यासाठी खूप मस्त कविता लिहिल्या असं आम्हाला वर्षतांनी सांगितलं. त्या वाचताना आम्हाला मज्जा आली. आज ज्या कविता आम्ही तुम्हाला वाचून दाखवणार आहोत त्यात त्यांनी लिहिलेल्या कविता सगळ्यात जास्त आहे. कुंभकर्ण खूप झोपारू होता अशी गोष्ट आहे. आम्ही सुट्टीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपतो, पण तो तर एकदा झोपायला की 6 महिने झोपायचा आणि खूपदा उठवलं तरी उठायचं नाही. त्यांच्याबद्दलची ही कविता आरोज वाचून दाखवणार आहे. म्हणजे मी चौथी. कुंभकर्णाला झोप आली डोंगर घेतला उशाखाली. कुंभकर्णाला झोप आली डोंगर घेतला उशाखाली. वादळाने त्याला घातला वारा, वादळाने त्याला घातला वारा. तरी घामाच्या सुटल्या धारा. त्यातून निघाले नदी नाले, त्यातून निघाले नदी नाले. किती लोक बुडून मेले. शेवटी रावणाने दागली नाकात तोफ, रावणाने दागली नाकात तोफ. तेव्हा उडाली त्याची झोप. कुंभकर्ण म्हणाला बहार झाली. स्वप्नात पुन्हा झोपच झाली. स्वप्नात पुन्हा झोपच झाली. जेव्हा लॉकडाऊन होता वर्षांबरोबर स्पृहा श्राव्या एक कविता शिकल्या. ती ऐकताना आम्हाला खूप हसू यायचं. विंदा करंदीकरांची नकटी राणी ही कविता आता श्राव्या वाचून दाखवणार आहे. श्राव्या आता पहिलीत आहे. नकट्या राणीची खरी गंमत कवितेच्या शेवटी आहे. लक्ष देऊन ऐका. नकट्या देशाची नकटी राणी, नकट्या देशाची नकटी राणी. नकटा प्रधान फारची मानी, नकटा प्रधान फारची मानी. नकटी राणी नाकात हसते, नकटी राणी नाकात हसते. नकटी मनी मांडीवर बसते, नकटी मनी मांडीवर बसते. तिघे मिळून खेळतात रमी, तिघे मिळून खेळतात रमी. नकट्या नाकात शेंबूड कवी. तिसरीला अहान आमच्या वर्गात आला आणि आमची एकदम दोस्ती झाली. तो घरी हिंदी बोलतो तर मी पण त्याच्याशी हिंदी बोलतो. अहानला पण आता खूप मस्त वाचायला यायला लागलं आहे. तो आपल्याला एक हिंदी कविता वाचून दाखवणार आहे. या कवितेचे कवी कोण आहे हे माहित नाहीये. असं असलं की म्हणतात अनामिक कवी. आ जाओ चंदा मामा गोल मटोल कुछ तो बोल कल आजे आज हो बोल, कल आजे आज हो बोल. अब तो बोलो अपनी पोल. रात को ही तुम आते हो, रात को ही तुम आते हो. 7 सितारे लगे लागते हो. दिन में कहा झिप जाते हो, दिन में कहा झिप जाते हो. कुछ तो बोल, कुछ तो बोल. अनन्या अजून वाचायला शिकली नसली तरी चित्र पाहून ती कविता लक्षात ठेवू शकते. माझं नाव डबा. आई माझं नाव डबा बरे. जुरात बना मुरात बना. बुरी आत मुकली इडली आत ककली. पण चिकट चिकट चिरली नाही बनली.
माझे नाव दबा पडला. चिवडा पडला, वडा पडला, उडी पडली, हिरी पडली. माझा डबा रिकामा झाला. नाही नाही रिकामा नाही. बघ बघ लवकर बघ. चिवडा पडला, वडा पडला, उडी पडली, हिरी पडली. पण चिकट 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 जिलेबी नाही बनली. चल जिलेबी खा. अच्छा लिट्टी खा. मराठी आणि इंग्लिश दोन्ही वाचायला शिकतोय. तो आता साबणाचे फुगे वाचून दाखवणार आहे. कानात केला एक फुगा, कानात केला साबणाचा फुगा. Into his ears went the bubble. Into his ear the soap bubble. नाकावर बसला एक फुगा, नाकावर बसला साबणाचा फुगा. On my nose sat the bubble. On my nose the soap bubble. फटकन फुटता एक फुगा, फटकन फुटता साबणाचा फुगा. The end. देव मासा खूप मोठा असतो. एकदा एका देव माशाने मोठी बोटच गेली आणि मग काय गंमत झाली ते ऐका. आपली सन्या आता खूप छान उच्चार शिकली आहे. देव मासा आणि डॉक्टर विंदा करंदीकर. ये सन्या. का देव म्हातारे लिहिली पो. डोंगरा एवढे झाले पो. देव मासा देव मासा गेला गेला त्याला करी. म्हणाला मला होता डॉक्टरने हातरी कापले हाते पो. त्याचे हाते पोट पो. आणि आणि बाहेर बाहेर काढली. काढली पो. मग मग डॉक्टर हसला. देव मासा सुद्धा आला खुशीत आणि म्हणाला घालीत फी साठी ठेवा बोट. अजून आता छान वाचायला शिकला आहे. त्यांनी कविता इतक्या वेळा वाचली की त्याची पाठ झाली. तो आता विंदा करंदीकर यांची एक कविता म्हणून दाखवणार आहे. एकदा काय गंमत झाली ते आपण त्याच्याकडून ऐकूया. कवितेचं नाव आहे एकदा काय झाले. एकदा काय झाले पक्षी उडून गेले, झाड उडून गेले. एकदा काय झाले गणपतीचा मुकुट घालून उंदीर मामा आले. एकदा काय झाले नातवाने धरला विंचू, त्याला आजोबाच घ्यायले. बकासूर नावाचा राक्षस खूप दुष्ट होता. गाडावर आणि अन्न गावाला एक माणूस यांच्या तो चट्टामट्टा करायचा. बकासुरासाठी आणलेलं गाडावर अन्न भीमाने खाऊन टाकलं. तेव्हा बकासूर रागावला शिरला तरी शक्तिवान भीम अजिबात घाबरला नाही.
निशात आता दुसरीत आहे. तू ही कविता वाचून दाखवणार आहे. कवितेचं नाव आहे भीमाचे जेवण. Pagkatun o na alalautul, Himane pada kapu, Pagkatulannya magi takpada, Mahana dosa sakata, Pagkatulannya hada soka, Mahana dosa, Pagkatulannya kalima. Mana tak nikah, kakak kerana hari cokol, mana teka, kakak kerana mandi kata, asya kata. Kakak kerana kafida terapi utara. आम्ही वर्षताईंकडे यायला लागल्यापासून काय काय नवीन शिकलो, आम्हाला काय काय यायला लागलं हे आता आईबाबापैकी काही जणांकडून ऐकूया. नमस्कार, मी निशादची आई. निशाद जसा मोठा होतोय आणि शिकतोय तसं त्याच्याबरोबर आम्ही दोघंही खूप अनेक गोष्टी शिकतोय. पहिलं म्हणजे शांतपणा आणणे, पेशन्सनी कसं त्याच्याशी डील करायचं या गोष्टी, तर या सगळ्या ताईंमुळे शक्य होत आहे. निशाद बरोबरचा रोजचा दिवस किंवा आत्ताचं आमचं आयुष्य म्हणजे साईन वेव्ह सारखं आहे. म्हणजे रोज उठून नवीन दिवस, नवीन आव्हानं, नवीन अचीव्हमेंट्स. त्यातली काही म्हणजे विसाव्याची ठिकाणं असतात ती आम्हाला इथे मिळतात. जसं मागच्या वर्षीचा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा, आजचा दिवस, ज्याच्यामध्ये कुठलंही प्रेशर नाहीये, टेन्शन नाहीये, तुलना नाहीये, आहे तो फक्त आनंद आणि कौतुक. त्यामुळे अशा दिवसांची आम्ही वाट बघत असतो की कधी येऊन कौतुक करायला मिळेल आणि कुठलंही प्रेशर नसेल कुठल्याही गोष्टीचं. इतके आम्ही लकी आहोत की योग्य टप्प्यावर योग्य वेळी हे आम्हाला कळलं आणि खूप मोठा भार आमचा उतरला मनावरचा. कारण शाळा एका वेगाने जाते आणि त्या वेगामध्ये निशादला सगळ्यांच बरोबर ठेवणं, त्याला कुठलाही कॉम्प्लेक्स न येऊ देणं, ची सगळी तयारी इथे केली जाते आणि तो प्रत्येक शाळेतल्या मुलाच्या बरोबरीने आज चाललेला आहे. तर सगळं क्रेडिट फक्त ताईंचं आहे. आज आम्ही जे काही निशादसाठी करू शकतो, ज्या चांगल्या गोष्टी करू शकतो, त्या सगळ्याचं बीज आम्हाला ताईंमुळेच मिळालेलं आहे. आजही कधी असं प्रेशर येतं किंवा भविष्यातल्या कुठल्या गोष्टींचं दडपण येतं मनावर, तेव्हा आम्ही दोघं एकमेकांशी बोलतो की वर्षाताईंकडे जायची वेळ आलेली. एकदा येऊन त्यांच्याशी बोललं की त्या इतक्या सहजपणे त्यांच्यात असलेली सकारात्मकता आमच्याकडे पोहोचवतात की आम्ही एका नव्या उमेदीने दुसरा दिवस फेस करायला रेडी होतो. त्यामुळे वर्षाताई सगळ्या गोष्टींसाठी आणि निशादवर तुमचं असलेलं प्रेम आणि त्याच्यावर तुम्ही जो विश्वास दाखवता, आमच्यापेक्षा काकणभर जास्त तुमचा विश्वास आहे, त्या विश्वासामुळे आम्हाला खूप उमेद मिळते. त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. Han was born deaf. मैडम के पास पिछले हम आई थिंक 3 महीने से हम आ रहे हैं कंटिन्यूस. 3 महीने में भी आहान के अंदर में इतना ड्रास्टिक चेंज है, बट उसके ग्रैंड पेरेंट्स जो कि यहाँ नहीं रहते, बाहर रहते, वो उससे फोन पे हर दिन बात करते हैं एंड दे कैन ऑल्सो फिगर आउट दी चेंज दैट कि आहान पहले जैसा बोल रहा था और आज 3 महीने के सेशन के बाद जब से मैडम सेशन दे रही है उसके बाद वो काफी अच्छी तरीके से और दिन प्रतिदिन और इम्प्रूव होता जा रहा है. उसके सराउंडिंग में उसके जितने भी फ्रेंड्स हैं वो उसके साथ काफी अच्छे से इंटरेक्ट कर पा रहे हैं और आहान भी काफी ज्यादा एक्सप्रेसिव हो गया है. नमस्कार, माझं नाव सोनाली बालपाठक आणि मी आरुष बालपाठकची आई. काहीही शब्द न बोलता येण्यापासनं ते आज केलेलं सूत्रसंचालन, हा प्रवास खरंच खूप खडतर होता. वर्षाताईंकडे जेव्हा मी आलो तेव्हा आरुष खुणांनी घरातल्या सगळ्या गोष्टी सांगत होत्या. गेली 7 वर्ष ताई आता आरुष त्यांच्याकडे येतो आहे. शाळेत सुद्धा अजून आरुषला तेवढं रेकॉग्निशन नाहीये जेवढं इकडे मिळतं आणि ताई जे परिश्रम घेतात ते तर शब्दात मांडता येणार नाहीत मला आणि ऋणी आहोत ताई आम्ही त्याच्यासाठी. नमस्कार, मी मयुषा सनयाची आई. तर साधारण 2 वर्षापूर्वी जेव्हा रस्ताच माहित नव्हता किंवा त्यात कुठले अडथळे तेही माहित नव्हते, ते पार कसे करायचे तेही माहित नव्हते, तेव्हा आम्ही वर्षाताईंना भेटलो. साधारण 6-7 महिन्यानंतर सनयाने जे पहिलं वाक्य लिहिलं, वर्षाताईंच्या मदतीने ते वाक्य लिहिलं. ते वाक्य होतं, मला आई आवडते, मला बाबा आवडतात. आणि ताई बाहेर आल्यावर त्यांनी सांगितलं तुमच्यासाठी आज सरप्राईज आहे.
आणि ते वाक्य वाचल्यावर दोघींनी आम्ही कडकडून मिठी मारली. वर्षाताईंनी त्यात सनयाच नुसती शिकत नाही तर पालक म्हणून मी आणि अक्षय पण खूप गोष्टी शिकलो. बऱ्याचशा गोष्टी अशा कळल्यावर असं झालं की हे आधी माहित असतं तर. वर्षाताईंची ओळख हिमांगीमुळे झाली आणि तेव्हापासून जे स्पृहामध्ये बदल आहे की आपण घेतला निर्णय योग्यच आहे हे रोजच्या रोज आम्हाला कळतं. तिचं पुस्तक वाचन, अक्षर, भाषा, समृद्ध भाषा, स्वतः विचार करण्याची ताकद, वेगवेगळ्या विषयांबद्दल असलेलं ज्ञान ते लोकांना सांगणं, ते पटवून देणं, हे स्पृहाकडनं मी खूप शिकलो. शाळेवर बऱ्याच माझ्या मनात गदारोळ होता की असं का करतात, तसंच का शिकवतात, असं का कंपल्शन आहे. आणि खूप वाईट पण वाटत होतं की हे सगळं पटत असून सुद्धा माझ्या मुलीला मी त्याच्यातनच परत घालती आहे किंवा जायला भाग पाडते. मी म्हणलं की ठीक आहे, आपण वर्षाताईंकडे पाठवूया तिला. अभ्यासाची आवड जी निर्माण झाली, तिला कळतच नाही की तिला अभ्यास आवडतो. शाळेच्या रेफरन्सने अभ्यास आवडत नाही, पण वर्षाताईंच्या वर्गाच्या रेफरन्सने अभ्यास तो अभ्यास असतो असं वाटतच नाही. भरपूर पुस्तक वाचते, त्याच्यामुळे स्क्रीन टाइम स्पृहाचा अगदी नगण्य आहे किंवा नाहीच आहे. तर ह्या चांगल्या सवयी लागायला पण खूप छान मदत मिळाली. अद्वैत खूप प्रेमळ आणि उत्साही मुलगा. अद्वैतला लहानपणापासून म्हणजे जेव्हा तो छोटा होता तेव्हा एक माइल्ड ऑटिझम डिटेक्ट झालं होतं. त्याला आम्ही मोठ्या गटात बसवलं होतं, म्हणजे 1 वर्ष आधीच्या ज्याचं वय पहिलीचं होतं त्याला आम्ही मोठ्या गटात बसवलं. त्याची पहिली पूर्णपणे स्किप झाली होती. दुसरी जेव्हा तो डायरेक्टली बसला तेव्हा आम्हाला खूप टेन्शन होतं, पण वर्षाताईंमुळे ते बऱ्यापैकी शक्य झालं. कारण ज्या मुलाची पहिली पूर्ण स्किप झाली तो आता बऱ्यापैकी वाचतोय. म्हणजे जो मोठ्या गटात टेबलाखाली जाऊन बसणारा मुलगा 60 वर्गाच्या मुलांमध्ये बसतोय, वाचतोय. आणि अजून एक म्हणजे सांगायचं असं की मला बरेचदा शाळेतनं बोलवलं जायचं, म्हणजे आणि असं केलं किंवा इकडेच जाऊन बसतो, सारखा बाईच करतो, असं काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला नेहमी बोलवलं जायचं. मागेही असं एकदा बोलवलं होतं, तर बोलवलं की मला टेन्शन यायचं की आता काय झालं केलं असं टेन्शन यायचं. बट लास्ट टाइम जेव्हा बोलवलं तेव्हा त्यांनी मला कौतुक करायला बोलवलं होतं. ते बघून मी इतकी रडले मला. नमस्कार. श्राव्या साधारण 2.5 वर्षाची असताना मी वर्षाताईशी बोलले होते पहिल्यांदा. आणि मी माझ्या लहानपणापासून वर्षाताईला ओळखते. मी आणि माझी बहीण सुद्धा तिच्याकडे भाषा विकासाचे खेळ खेळायला आणि असं जायचो. कन्व्हेन्शनल शाळांमध्ये जरी मी तिला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलंय तरी सुद्धा तिथे थोड्याफार फरकाने एका पठडीतलंच शिक्षण दिलं जातं. हे यायला लागल्यापासून शब्दसंग्रह प्रचंड झपाट्याने खूप वाढत गेला. ती चांगल्या प्रकारे गोष्टी सांगते, मुद्देसूदपणे तिला काय म्हणायचं हे खूप छान मांडू शकते. खूप प्रकारचं एक्सपोजर इथे आल्यावर मिळालं, जे मी घरी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जे करता येतात असं मला वाटतं कधी कधी की आपण करू शकतो घरी, पण तेवढा वेळ देऊन आणि तेवढ्या पेशन्सनी ते वर्षाताईच करू द्या. सो असं विविध गोष्टींमधनं काहीतरी नवीन आणि तिला इंडिपेंडंट करणारं किंवा तिला खूप स्वतःबद्दल छान वाटेल अशा होणाऱ्या खूप गोष्टी इथे घडतात. त्यामुळे मला खूप त्या निर्णयाबद्दल मी स्वतःवर खुश आहे. हे तेव्हाच मी विचारलं आणि हे प्रवास सुरू झाला. आता हिमांगीने सांगितलं आणि माझा मुलगा अक्षरनंदन शाळेत होता, तर तेव्हापासून मी वर्षाताईचा पेशन्स बघते आणि मुलांच्या कलानी घेणं आणि त्याच वेळेला जे काय शिकवणं आवश्यक आहे ते तेवढ्या वेळात शिकवणं, या दोन्ही गोष्टी तिला चांगल्या प्रकारे साधलेल्या आहेत. मुलांना व्यक्त व्हायला मदत करणं आणि नव्या नव्या गोष्टी करायला प्रोत्साहित करणं, या गोष्टी वर्षा खूपच छान करते. त्यामुळे हिमांगीने जेव्हा श्राव्याला इथे यायला सुरुवात केली तेव्हा मला फार आनंद झाला. आता एक कविता आपण सगळे मिळून म्हणणार आहोत. वर्षाताई एक ओर सांगतील आणि आपण म्हणूया. कवी माधव जुलियन यांनी ही कविता लिहिली आहे. आजी आजोबा लहान असताना त्यांच्या घराजवळ काय होतं ते काय खेळायचे याबद्दलची ही कविता आणि आपल्याला साथ करणार आहे अर्जित. पाण्यात धुता साप बर्फ हो आपोआप काचे घाणी आमुचे घर सान
मोठे गेले, बाल्याचे हे भुकेले, बाल्याचे हे भुकेले, मन पुसे, मन पुसे.